Entry fee of rupees 10,500. This tournament will start in Sristhar Panchayat Ground, Kankhona, from the 26th February 2025 to 2nd March 2025. If you need all the details, you can contact Vaman Mayekar and Kaushal along with Ajinkya. Man of the match of the previous game is Rajat Kudalkar. If you can also bring Pritesh along with you at the presentation arena to collect his 1,000 rupees. And also Rajat Kudalkar, if you can please come and collect your man of the match trophy from the hands of Shankar Murgaonkar. Batsman of Koregaon, Arish 11 Koregaon, quickly onto the park. Welcome back again for the second All Goa Panchayat and Municipality level tennis ball cricket tournament 2024, organized by Diesel Boys, Anjuna. Match between Mention Boys Mallikarjun Sirla and Arish 11 Koregaon. Mention Boys Mallikarjun Sirla winning the toss and deciding to bowl first. And it will be change in the commentary box. It will be my pleasure to introduce Amol Jamdade in the commentary box. Hello, chick. Hello. Hello. Suswagatam. Hello, chick. Hello. 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 Arish 11 Koregaon क्रिकेट टीम तुमचा 12th मॅन कृपया कॉमेंट्री कक्षामध्ये पाठवा. Arish 11 कोरेगाव. धन्यवाद श्याम कलगुटकर. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं कॉमेंट्री कक्षामधून मी समालोचक अमोल जमदाडे आपलं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. डिझेल बॉईज अंजुना आयोजित सेकंड ऑल गोवा पंचायत अँड म्युनिसिपॅलिटी लेवल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सन 2023चा शानदार ओपनिंग सोहळा आपण सुरुवाती सत्रामध्ये पाहिला आणि या सत्रामधील पहिल्या दिवसातील दुसरी महत्त्वाची
लढत यावेळी लाखून टप्प्याचा बॉल, सुंदर फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू एक टप्पा घेत सीमारेषेकडे मार्गक्रम करत असताना एक टप्पा चेंडू सीमारेषे पलीकडे चौका. डिझेल बॉईज चौका. आघाडीची प्रारंभीची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आरिश 11 कोरगाव क्रिकेट टीमची. कृपया आरिश 11 कोरगाव 12th मॅन कॉमेंट्री कक्षामध्ये पाठवायचं आहे. गोलंदाज या काही वेळी लाखो टप्प्याचा बॉल सुंदर बॅकफुटवरती जात पंच केलाय. पहिली धाव प्रचंड वेगात आहे, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये कारण खूप चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये झालंय. एकेरी धावेने व्यक्तिगत योगदान 5 धावांचं फलंदाज देत असताना आपण पाहतोय आणि सांघिक धावफलक देखील 5 धावांवरती परावर्तित झालाय. निजी कोड्यातलं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक संकेत गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच खराब चेंडू आणि त्या खराब चेंडूला त्याची योग्य जागा ही सीमारेषेच्या बाहेर पाठवली गेली. दरम्यानच्या कालावधीत दुसऱ्या चेंडूवरती एक सुरेख असं कमबॅक हे गोलंदाज तयार. पंचाच्या डाव्या हाताकडून लेफ्ट हँडेड बॅटरसाठी ड्राईव्ह केले, त्यानंतर कार्पेटचा फटका अगदी जमिनीला समांतर चेंडू चाललाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षण केलंय आणि एकेरी धावेने सांघिक धावफलक मात्र पुढे जाणार आहे. बिनबाद 6 वरती. संपूर्ण मालिकेसाठी आमच्या सोबत पंच म्हणून काम पाहत आहेत गोवा राज्यातील एक मशहूर पंच वामन मयेकर सर, दिनेश नाईक आणि सदगिरी नाईक हे आमचे ऑफिशियल्स. गोलंदाज या पुढचा बॉल, पहिलं षटक. यावेळेला ऑर्पेज ताकद देण्याचा प्रयत्न इथे झाला, बॅटच्या मधोमध घेण्याचा प्रयत्न झाला. एक सुंदर फटका, टायमिंग खूप चांगलं पाहायला मिळालं, मात्र ताकद थोडीशी कमी होती. एकच धाव फलंदाजामध्ये आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये धावसंख्या पुढे जाईल. आरिश 11 कोरगाव फायनल कॉल 12th मॅन कृपया कॉमेंट्री कक्षामध्ये आला पाहिजे, अन्यथा पेनल्टीला देखील सामोरं जावं लागेल, याची आपण नोंद घ्या. लगेच 12th मॅन आला पाहिजे. गोलंदाज तयार आहे. और पिच बॉल अपील केलंय. उत्साह जास्त आहे, आत्मविश्वास खूप कमी. पंचांची नकारात्मक मान हल्ली आहे आणि एक निर्धाव चेंडू आहे, डॉट बॉल आहे, टिंब चेंडू. बॅट कट जरूर होती, मात्र चेंडू जमिनीवरती पडला आणि त्यामुळे निश्चितपणे फलंदाजाला नाबाद घोषित केलं गेलं. हे पंच आमचे अनुभवी आहेत. प्रत्येक खेळाडूच्या हालचालीवरती चाणाक्ष नजर आहे. गोलंदाज तयार आहे, बॅटर तयार आहे. सुंदर फटका फ्लिक करायचा आहे, मात्र चेंडूने बॅटची वरची कडा घेतली आहे. चेंडू चाललाय तो अर्थातच पॉइंट क्षेत्रात. एकच धावीत ऍड होईल आणि सांघिक धावफलक पुढे जाईल 8 वरती. पहिलं नफतुलं षटक हे गोलंदाज संकेतच्या माध्यमातून ज्याने खर्च केल्या पहिल्या षटकात अवघ्या 8 धावा, जे अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक तुम्ही पाहताय. डिझेल बॉईज अंजुना आयोजित भव्य दिव्य अशी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, ज्या क्रिकेट स्पर्धेची आपण सगळेजण आतुरतेने वाट पाहत होतो, तो स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील प्राथमिक फेरीची दुसरी लढत मैदानाच्या आतमध्ये. पहिला सामना आपण सगळ्यांनी पहिला. भूमिका 11 कानका बनाम मांद्रेम बॉईज मांद्रेम क्रिकेट टीमच्या मध्ये मांद्रेम बॉईज क्रिकेट टीमचा पहिल्या सामन्यामध्ये पराभव झाला आणि भूमिका 11 कानका क्रिकेट टीमने या स्पर्धेमधला आपला पहिला विजय नोंदवला. त्यानंतरची प्राथमिक फेरीची दुसरी लढत मैदानाच्या आतमध्ये रंगते आहे. मेन्शन बॉईज मल्लिकार्जुन सुर्ला बनाम आरिश 11 कोरगाव क्रिकेट टीम. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज, व्यक्तिगत कोट्यातलं पहिलं, संघाच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 आणि त्याच्या समोर डावखुरा बॅटर विस्फोटक संयम आणि आक्रमकता ज्याच्या नसानसामध्ये भिनलेले असा डावखुरा बॅटर स्ट्रायकिंग येईल तर या. सूरज हो सुंदर चेंडू, धीम्या गतीचा. क्रिकेटमध्ये ज्या चेंडूला ब्रह्मास्त्र म्हणून ओळखलं जातं त्या ब्रह्मास्त्राचा वापर इथे केला गेलाय. स्विंग अँड मिस, बॅटला चुकवत चेंडू प्रेक्षकाच्या गोदीमध्ये आलाय. दरम्यानच्या कालावधीमध्ये हा निर्धाव चेंडू आहे, टिंब चेंडू आहे. एक षटक एक चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय आणि फलकावरती मात्र धावा आहेत. प्रथमचा फलंदाजी करत असताना आरिश 11 कोरगाव क्रिकेट टीम. बिनबाद 8. बॉलर बॅक ड्राईव्ह फॉलो मध्ये क्षेत्ररक्षण केलंय. एक धाव मात्र रोखू शकला नाहीये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहिलंय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्टेट ड्राईव्हचा फटका जो सचिन तेंडुलकरच्या बॅटमधून निघायचा, राहुल द्रविडच्या बॅटमधून निघायचा, तो फटका पाहण्याचं भाग्य गोलंदाजीने आमच्यापासून हिरावून घेतलंय. मात्र त्यानंतर देखील तो एक धाव आपल्या टीमसाठी वाचवू शकला नाहीये. चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे.
गोवा राज्यामधील एक नामांकित क्रिकेट स्पर्धा, ज्या क्रिकेट स्पर्धेची आपण सगळेजण वाट पाहत होतो, डिझेल बॉईज अंजुना आयोजित सेकंड ऑल गोवा पंचायत अँड म्युन्सिपालिटी लेवल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय सन 2024 ची. फलकावरती धावा आहेत 9, बिनबाद 9, षटक क्रमांक 2, गोलंदाज तयार. अगोदर टप्प्याचा बॉल मिड विकेटला खेळाय, दूरवरती क्षेत्ररक्षक सदवला गेलाय, प्रोटेक्शन आहे, एकच धावी ती ऍड होईल, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये कारण तितकीच वेगाने परतीची फेकी यष्टीरक्षकाच्या एंडला पाहायला मिळाली आहे, स्ट्रायकिंग एंडला आली आहे. एकच धाव, संघ मात्र दुहेरी आकड्यामध्ये जाणार आहे. बिनबाद 10, सावध सुरुवात, 6 षटकांची मर्यादित लढत आहे. सुरुवातीच्या 2 षटकात खेळपट्टीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न आरिश 11 कोरगाव क्रिकेट टीमच्या आघाडीच्या बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मात्र मेन्शन बॉईज मल्लिकार्जुन सुर्ला क्रिकेट टीमचे जे आघाडीचे गोलंदाज आहेत, किफायती गोलंदाजी आहे, कंजूसी षटक आहे, धावांसाठी कोणतंही स्वातंत्र्य दिलं जात नाहीये. आता मात्र आक्रमण होण्याची शक्यता आहे. अनिवार्य पॉवरप्लेच्या षटकाचा खेळ तुम्ही पाहताय. ओहो, सुंदर बॉल, यावेळेला यॉर्कर लेनचा बॅट आणि पॅडच्या मध्ये टाकण्याचा प्रयत्न इथे झालाय. हलके सन्मान दिलाय. क्रिकेटमध्ये जी उक्ती आहे, चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवायची ही रणनीती आखली आहे. आरिश 11 कोरगाव क्रिकेट टीमची दमदार सुरुवात झाली चौकाराने, मात्र त्यानंतरचं कमबॅक मेन्शन बॉईज मल्लिकार्जुन सुर्ला क्रिकेट टीमच्या गोलंदाजांनी केले आहे. दर्जेदार गोलंदाजी आहे. एकेरी धावांनी धावफलक पुढे जाईल 11, बिनबाद 11, षटक क्रमांक 2चा खेळ आपण पाहतोय. और पिच बॉल, साहिलच्या बॅटमधून एक मोठा फटका क्षेत्ररक्षक सजवला गेला. काऊक क्षेत्रामध्ये चेंडू हाताला स्पर्श कर बाउंड्री लाईनच्या बाहेर, डिझेल बॉईज चौकार. चार धावांनी आता मात्र गाडी थोडीशी एक्सेलेट केली आहे. स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाने आक्रमक रूप, साहिलच्या बॅटमधनं एक दमदार चौकार आलाय. ज्या चौकाराची आवश्यकता होती आरिश 11 कोरगाव क्रिकेट टीमला, तो चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. थोडासा आत्मविश्वास नक्की वाढलेला असणार आहे आणि मनोधैर्य वाढवणारा हा फटका फलंदाजाच्या बॅटमधून निघालाय. गोलंदाज तयार आहे. फलकावरती धावा लागलेत 15, बिनबाद 15, षटक क्रमांक 2 मध्ये. यावेळेला मोठा फटका टोलवायचा, बॅटची वरची कडा, क्षेत्ररक्षक आहे, विकेटचं पतन इथे होईल. पहिला धक्का, एका आकर्षक चौकारानंतर आपला मोह आवडता आला नाहीये फलंदाजाला. दरम्यानच्या कालावधीमध्ये पहिला धक्का आरिश 11 कोरगाव क्रिकेट टीमला सांघिक 15 धावांवर. क्षेत्ररक्षक साहिल आपल्याला पाहायला मिळाला आणि साहिल करवी हा झेल टिपला गेला. सुंदर असा झेल, खूप चांगला एफर्ट, शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि त्यानंतर एक सुरेख असा झेल त्याच्या हातामध्ये विसावलाय. पहिला धक्का आरिश 11 कोरगाव क्रिकेट टीमला बाधवणारा फलंदाज आहे साहिल, ज्याने चौकाराने दमदार सुरुवात केली होती. व्यक्तिगत 13 धावांचं योगदान साहिलच्या माध्यमातून आणि त्याच्या साथीला सलामीचा फलंदाज जो डावखुरा बॅटर आहे, तो व्यक्तिगत आतापर्यंत 2 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आहेत. नवीन फलंदाज, न्यू बॅटर मैदानामध्ये महेश मॅडी या नावाने ओळखला जाणारा महेश स्ट्रायकिंग एंडला होईल, नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आरिश 11 कोरगाव क्रिकेट टीम प्रथमतः फलंदाजी करत असताना गोलंदाजी मार्कवरती आयुष, पंचाच्या डाव्या हाताकडून आयुष गोलंदाजी मार्कवरती तयार. मॅडी नॉन स्ट्रायकर एंडला, त्याला खातं ओपन करायचं बाकी आहे. वेगवान बॉल, लेग स्टेमवरचा चेंडू आणि यावेळी चेंडू सोबत गिरकी घेतली आहे. चेंडूला पाठवले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा उत्तुंग षटका. षटकाराने धावसंख्या उडी घेते. तब्बल 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आरिश 11 कोरगाव क्रिकेट टीम गाडीला एक्सेलेट केलंय. संघाची गरज ओळखली आहे आणि संघाची जी धावांची गरज होती त्यासाठी हा डावकुरा खेळाडू ओळखला जातो. मॅडी देखील खूप मोठा खेळाडू आहे, त्याच्याकडनं खूप मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला कडवड गोलंदाजी ही आवश्यक आहे. सूरज आता मात्र लईमध्ये आलाय, रिदम मध्ये आलाय. गोलंदाज तयार आहे. 21 धावा जो गणेशाचा आकडा आहे फलकावरती. 1/21 गोलंदाज तयार. ओहो, खरा बॉल, त्यावरती केले आक्रमण. चेंडू मिड विकेट मोडल्याच्या बाहेर फरार. डिझेल बॉय चौका, षटकार. सलगचे 2 धमाके डावखुऱ्या बॅटरच्या बॅटमधून आपण पाहिलेत.
सूरज, डोक्यावरचा सूरज ही आग ओकतोय आणि मैदानावरचा हा सूरज ही आग ओकणारी फलंदाजी करतोय. 27 धावांची टोटल फलकावरती आहे. आरिश 11 कोरगाव क्रिकेट टीम प्रथमतः बॅटिंग करत असताना नाणेफेकीचा कौल विरोधामध्ये गेला तरी देखील सामना आम्ही गमावणार नाहीये हा इरादा आरिश 11 कोरगाव क्रिकेट टीमच्या बॅटरचा. मात्र दुसऱ्या बाजूला जी गोलंदाजी मेन्शन बॉईज मल्लिकार्जुन सुर्ला क्रिकेट टीमच्या आघाडीच्या गोलंदाजांनी केली त्या गोलंदाजांच्या गोलंदाजीवरती पाणी फेरणारे हे 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. षटकरांची हॅट्रिक होईल का हे पाहावं लागेल. चेंडू हवेमध्ये, हवेत विरलेल्या चेंडूचं झेलात रूपांतर करण्यासाठी 2 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतायत. मात्र 1 केरी धाव. षटकरांची हॅट्रिक रोखली गेली. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 13 धावा गोलंदाजीने खर्च केलेत. धाव फलक आपण पाहतोय 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आमच्या सोबत गुणलेखनाचं काम करतात विष्णू नार्वेकर, समालोचन कक्षामध्ये श्याम कलगुटकर आणि मी मराठी समालोचक अमोल जमदाडे. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय ते डीजे श्री साई डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून आणि ही संपूर्ण स्पर्धा जी तुम्ही लाईव्ह स्वरूपात पाहताय यूट्यूबच्या माध्यमातून AB25 लाईव्हच्या माध्यमातून. मॅडी तयार, खातं ओपन करायचं बाकी आहे. और पिच बॉल सुंदर इथे फटका खेळलाय लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक आहे. 1च धाव ऍड होईल. मॅडीने खातं ओपन केले, धावांचा सिलसिला जारी केलाय. 1 केरी धावांनी धाव फलक पुढे जाईल. 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3चा तुम्ही खेळ पाहताय. पहिला सामना जो प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला, भूमिका 11 कानका क्रिकेट टीमच्या नावावरती तो सामना लिहिला गेला. या स्पर्धेमधला आजच्या पहिल्या दिवसामधील दुसरा सामना तुम्ही पाहताय. मेन्शन बॉईज मल्लिकार्जुन सुर्ला क्रिकेट टीमने नाणेफेक जिंकली आहे. फिल्डिंगचा निर्णय झाला आणि आरिश 11 कोरगाव क्रिकेट टीमला प्रथमतः फलंदाजीचं आमंत्रण दिलं गेलं. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 29 धावा हा फलक आहे 3ऱ्या षटकाच्या मध्यंतरापर्यंत. ओहो, पिच बॉल, ताकद, एलिव्हेशन आणि मात्र क्षेत्ररक्षकाने हवेमध्ये छलांग लगावली आहे. डॉल्फिन सारखी छलांग लगावली आहे आणि आजूबाजूला तुम्हाला ज्या घनदाट झाडी दिसत आहेत त्या झाडीमधून एखादा चित्ता मैदानावरती आलाय का असा भास आपल्याला झालाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. गोलंदाजाचा पाठीराखा म्हणून क्षेत्ररक्षकाला ओळखलं जातं आणि तोच पाठीराखा यावेळेला गोलंदाजाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिलाय. विकेटचं पतन झालंय. जो धोकादायक वाटणारा फलंदाज सूरज त्याला मात्र बाद करण्यात गोलंदाजाला यश आलंय. 2 जरूर षटकार या षटकात पाहायला मिळाले. मात्र त्यानंतर कमबॅक करून विकेट मिळवली आहे गोलंदाजाने. दुसरा धक्का आरिश 11 कोरगाव क्रिकेट टीमला 29 धावांवर. आयुषच्या खात्यामध्ये सफलता आली आहे. 2 खराब चेंडू, त्यावरती 2 मोठे कडकडीत प्रहार षटकारांचे आणि त्यानंतर मात्र आपलं मनोधैर्य न खचवता विकेट मिळवली आहे. ज्या गोलंदाजाने 2 षटकार खाल्ले होते त्याच गोलंदाजाने त्या फलंदाजाची विकेट मिळवली आहे. हम भी किसी से कम नहीं हे ठामपणे गोलंदाजाने आता मात्र सांगितलंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय अनुष. डावखुरा बॅटर अनुष तयार. हलक्या तरी इथे खेळलाय फटका. बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचणार आहे. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. 3 षटकांच्या सांगते अखेरीस 29 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात हा फलक आहे आरिश 11 कोरगाव क्रिकेट टीमचा. प्रथमतः फलंदाजी करत असताना मेन्शन बॉईज मल्लिकार्जुन सुर्ला क्रिकेट टीमने नाणेफेकी जिंकली आहे. फिल्डिंगचा निर्णय झालाय. स्पर्धेच्या ठिकाणी आश्वेश यांचं देखील आगमन होत आहे. डीजे बॉईज अंजुना यांच्या माध्यमातून आश्वेश आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 3चा खेळ ते संपलाय. 3 षटकांच्या सांगते एकेरीस फलकावरती धावा आहेत 29. आरिश 11 कोरगाव क्रिकेट टीम प्रथमतः बॅटिंग करत असताना नवीन गोलंदाज अनिकेत गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. 3 षटकात 29 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात हा धाव फलक आहे. अनुभवी पंच वामनजी मयेकर सर आपल्याला पाहायला मिळतात मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर पंच आमच्या दिशेने वळत आहेत आणि कळवत आहेत की हा अतिरिक्त चेंडू आहे. गोलंदाजाला दंडित केलंय आणि एका दंडात्मक धावेने सांघिक धाव फलक पुढे जाईल 30 धावांवर. 3 षटकांचा आतापर्यंत खेळ संपलाय. 4थ्या षटकातील पहिला चेंडू खराब आहे, अवांतर आहे. 30 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 6 षटकांची मर्यादित लढत.
रिव्हर्सचा इथे प्रयत्न झालाय, ऑप्टिकच्या अजून बाहेर चेंडू, पंचांनी पुन्हा एकदा कळवलंय अतिरिक्त चेंडू आहे. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ज्या चेंडूला आपण पंजाब टू हरियाणा असं ओळखतो, तो अतिरिक्त चेंडू गोलंदाजाला पुन्हा एकदा दंडित केलाय. अडिकेतचं महागडं षटक, खराब गोलंदाजी आहे. अशा पद्धतीची गोलंदाजी करणे म्हणजे प्रतिस्पर्धी टीमला तुम्ही बोनसच्या स्वरूपामध्ये धावा बहाल करता. तुमचं नियंत्रण चेंडूवरती असणं खूप गरजेचं आहे. मॅडी तयार आहे. ऑप्टिकवरचा चेंडू ड्राईव्ह केले, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. सिली पॉइंटला एकच धाव इथे ऍड होईल. एकेरी दुहेरी धावांवणी धावफलक हलता ठेवण्याचा मॅडीचा प्रयत्न, कारण खूप मोठे फटके मॅडीकडे आहेत. एकदा का चेंडूवरती नजर बसली तर त्यानंतर त्याच्याकडनं आक्रमण आपल्याला पाहायला मिळू शकतं. मॅडी यासाठी ओळखला जातो. मात्र पुन्हा एकदा खेळपट्टीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न आहे. मात्र समोरून देखील तितकीच कडवट गोलंदाजी आहे. मागच्या षटकात अपवादात्मक 2 मोठे फटके आपण पाहिले, मात्र त्याच फलंदाजाला देखील गोलंदाजाने बाद केलं. 2 बाद 31. षटक क्रमांक 4चा खेळ सुरू झालाय. डिझेल बॉईज अंजुना आयोजित ऑल गोवा पंचायत अँड म्युन्सिपालिटी लेवल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2024चा आजचा पहिला दिवस आणि शुभारंभाची लढत आपण पाहिली. जी शुभारंभाची पहिली लढत भूमिका 11 कानका क्रिकेट टीमने जिंकली आहे. त्यानंतरची प्राथमिक फेरची दुसरी लढत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. मेन्शन बॉईज मल्लिकार्जुन सुरला ज्याने नाणेफेक जिंकत प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे आणि आरिश 11 कोरगाव क्रिकेट टीम प्रथमतः बॅटिंग करत असताना चौथ्या षटकाच्या सुरुवातीला 33 धावा फलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. अनिकेत या मॅडीसाठी पिच बॉल, बोर्डमॅनचा केलाय वापर. प्रॉपर टाइम झाले का हे पाहावं लागेल. मात्र इथे टाइम झालाय की नाही हे शेवटच्या क्षणामध्ये स्पष्ट होईल. क्षेत्ररक्षकाने तर झेल टिपलाय आणि फलंदाज डगआउटच्या दिशेने वाटचाल करतो. याचा अर्थ स्पष्ट आहे, विकेटचं पतन झालंय. मॅडीची विकेट हाती आली आहे. बडी मछली जाले में तिसरा धक्का आरिश 11 कोरगाव क्रिकेट टीमला सांघिक 33 धावांवर. विराज क्षेत्ररक्षक, विराजचं खूप चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहिलंय. अंतिम क्षणापर्यंत ज्याची चेंडूवरती नजर होती. मॅडी धोकादायक खेळाडू आहे, त्याच्या विकेटची अहमियत खेळाडूंना माहिती आहे. मेन्शन बॉईज मल्लिकार्जुन सुरला क्रिकेट टीम एकत्र झाली आहे. सेलिब्रेशन होत आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपापली जागा निश्चित केली जाते. न्यू बॅटर मैदानामध्ये नितेश खातं ओपन करायचं आहे बाकी. सुंदर अशी क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय. हिरवगार मैदान आहे. ज्या पद्धतीने नवीन हवरी आपण सजवतो अशा पद्धतीचं सजलेलं नटलेलं मैदान. मैदानाच्या चारी बाजूला जर नजर टाकली तर एक सुंदर असं सजवलेलं मैदान आपण पाहतोय. सुंदर फटका कट केला. इथे पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, तितकीच परतीची फेकी देखील झाली आहे. एकच धावा ऍड होईल. खातं ओपन केले. 34 धावा, 3 बाद 34. आरिश 11 कोरगाव प्रथमतः बॅटिंग करत असताना यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत नुकते जोडले गेले त्यांच्या माहितीसाठी या स्पर्धेमधला आजचा हा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसामधील प्राथमिक फेरची दुसरी लढत तुम्ही पाहताय आणि दुसऱ्या सामन्यामधला पहिल्या डावाचा खेळ. आरिश 11 कोरगाव प्रथमतः बॅटिंग करत असताना ओहो हो, यावेळेला जबरदस्त फटका. ओर पिच बॉल, चेंडू स्लॉट मध्ये आहे आणि या चेंडूला डिपॉझिट केलंय बरोबर समोरच्या प्लॉट मध्ये. चेंडू मॉडेल यांच्या बाहेर. षटकार. 40 धावांची टोटल 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 40चा आकडा इथे गाठलाय. षटक क्रमांक 4चं मध्यांतर आहे आणि चौथ्या षटकाच्या मध्यांतरापर्यंत 3 बाद 40 हा फलक आहे आरिश 11 कोरगाव क्रिकेट टीमचा. धावा प्रचंड होणं गरजेचं आहे कारण ही जी खेळपट्टी आहे ती फलंदाजीसाठी पोषक गणली जाते आणि सुरुवातीला थोडासा वेळ घेतला आरिश 11 कोरगाव क्रिकेट टीमच्या फलंदाजाने, मात्र आता गाडीला एक्सेलेट केलंय. अगुंडप्याचा बॉल आतली कडा, यष्टिरक्षकाच्या दिशेने चेंडू बागे गेलाय. धाव निघणार नाहीये. टिंब चेंडू आहे, डॉट बॉल आहे. षटक क्रमांक 4चा खेळ संपलाय. प्रति षटकात 10 धावांची सरासरी राखत 40 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात हा धावफलक. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करत असताना आरिश 11 कोरगाव, नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करत असताना मेन्शन बॉईज मल्लिकार्जुन सुरला 40 धावा 4 षटकांच्या सांगते 31.
गोलंदाजी मार्गवरती साईश तयार. व्यक्तिगत कोड्यातलं दुसरं संघाचं 5वं षटक तो हाताळणार आहे. साईशने मागच्या षटकात खूप चांगली गोलंदाजी केली होती. तोच साईश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आहे आणि त्याच्या समोर आक्रमक फलंदाज नितेश तयार आहे. 40 धावा. अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. प्रति षटकात 10ची सरासरी दाखली तर 60 ते 65 धावांची टोटल आरिश 11 कोरगाव उभारू शकतो. मात्र ही टोटल फायटिंग टोटल होईल की नाही येणारी वेळ येणारा काळ आपल्याला सांगून जाणार आहे. किती धावांचं लक्ष दिलं जाईल. मेन्शन बॉईज मल्लिकार्जुन सुर्ला क्रिकेट टीम समोर 2 षटकांचा पहिल्या सत्रातला खेळ बाकी आहे. सुंदर बॉल टपपल्यानंतर गिरकी घेत चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेने गेलाय. या चेंडूवरती मात्र कोणतेही उत्तर नाही आहे स्ट्रायकिंग एंडच्या बॅटर नितेशकडे. 4 षटक 1 चेंडूंचा खेळ संपलाय. 40 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात हा धावफलक आहे आरिश 11 कोरगाव क्रिकेट टीमचा. दमदार सुरुवात केली आहे. पहिला चेंडू तर अप्रतिम आहे. या चेंडूवरती काय उत्तर येईल. धीम्या गतीचा बॉल बॉटम हँडचा केलाय वापर. समोरच्या दिशेने खेळाय. व्ही झोन मध्ये हा फटका. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एकच धावी तयार होईल आणि स्लॉक ओव्हरच्या षटकामध्ये एकेरी दुहेरी धावा जर का बनवल्या गेल्या तर मेन्शन बॉईज मल्लिकार्जुन सुर्ला क्रिकेट टीमचा खेमा आहे तो प्रचंड खुश असणार आहे. कारण त्यांना मोठे फटके इथे रोखायचे आहेत. मात्र उरलेल्या 10 चेंडूंमध्ये कमीत कमी 2 ते 3 मोठे टोले आरिश 11 कोरगाव क्रिकेट टीमला लगावावे लागणार आहेत. गोलंदाज तयार आहे. 41 धावा फलकावरती आहेत. धीमा बॉल पिक केलाय. पिकअप शॉट चेंडू बोर्डच्या बाहेर. वाह क्या बात आहे. जबरदस्त फटका. डिझेल बॉईज षटकार. क्रिकेट मधलं सौंदर्य दाखवणारा फटका डावखुऱ्या फलंदाच्या बॅट मधून अनुषच्या बॅट मधून एक दमदार असरदार फटका. 47 धावांची टोटल. सुरुवातीचा अप्रतिम चेंडू त्यानंतरचा चेंडूवरती आली 1 धाव. तिसऱ्या चेंडूवरती केले आक्रमण. क्रिकेटमध्ये हे सातत्याने घडत असतं. कधी गोलंदाजाचा डाव तर कधी फलंदाजाचा डाव असतो. कधी गोलंदाज भारी ठरतो तर कधी फलंदाज गोलंदाजावरती भारी ठरतो आणि हे द्वंद्व सातत्याने पाहायला मिळतं. याही वेळेला जबरदस्त फटका. या अगोदरच्या षटकापेक्षाही मोठा फटका फलंदाजाच्या बॅट मधून निघालाय. षटकार. ना देखी सूरत ना देखी मूरत बल्लेबाज ने देखी तो सिर्फ अपने टीम की जरूरत. 53 धावांची टोटल आहे. जबरदस्त रिदम मध्ये आलाय. रिदम तोडावा लागेल. रिदम ब्रेक करावा लागेल. क्रिकेटचे एक्सपर्ट सांगतात तुम्हाला धावा रोखायच्या आहेत तर तुम्हाला विकेट्स मिळवायचे आहेत. मात्र तोडफोडवाली फलंदाजी आग ओकणारी फलंदाजी डावखुऱ्या बॅटरचा धमाका आपल्याला पाहायला मिळालाय आणि डावखुऱ्या फलंदाजांचे फटके हे मोहित करणारे असतात आकर्षित करणारे असतात. हे आपण आजवरती पाहिलंय. यावेळेला बैठक शॉट घुटणे टेक तमाशा देख पदेचा फटका पाहायला मिळाला. सुंदर फटका. युवराज सिंगचं अनुकरण इथे करण्याचा प्रयत्न केलाय फलंदाजाने आणि एकेरी धावांनी धावसंख्या पुढे जाईल. 54 धावा. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक सुंदर फटका विचारल्यानंतर कार्पेटचा आपण पाहिला. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. 54 धावांची टोटल आहे. आग ओकणारी फलंदाजी. लगातार 2 षटकार. फलंदाजाच्या बॅटमधनं अनुष नामक हा फलंदाज आहे. स्ट्रायकिंग एंडला नितेश तयार. हो 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 जबरदस्त. या षटकात 3 धमाके 3 टोले अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून व्ही झोन मध्ये चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर. चेंडू आला स्लॉट मध्ये आणि त्या चेंडूला डिपॉझिट केलं नितेशने समोरच्या प्लॉट मध्ये. 60 धावांची टोटल म्हणजे हे षटक आहे ते षटक तब्बल 20 धावांचं आपल्याला पाहायला मिळालं. 20 धावांची लयलूट 5व्या षटकामध्ये झाली आहे. सुरुवातीचे 2 चेंडू हे गोलंदाजाच्या नावावरती लिहिले गेले. मेन्शन बॉईज मल्लिकार्जुन सुर्ला क्रिकेट टीमच्या नावावरती लिहिले गेले. मात्र जे शेवटचे 4 चेंडू आहेत ते आरिश 11 कोरगाव टीमच्या नावावरती लिहिले गेले. 60 धावा 5 षटकांच्या सांगते अखेरीस प्रथमतः फलंदाजी करत असताना आरिश 11 कोरगाव 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 षटकांच्या सांगते अखेरीस 60 धावा या फलकावरती आहेत. डिझेल बॉईज अंजुन आयोजित ऑल गोवा सेकंड ऑल गोवा पंचायत अँड म्युन्सिपालिटी लेवल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2024चा हा रणसंग्राम तुम्ही पाहताय.
साहिल गोलंदाजी मार्कवरती. शेवटचं षटक पहिल्या सत्रामधील पहिल्या डावामधील. या षटकात आक्रमण होणार हे निश्चित आहे. मात्र गोलंदाजाचा वर्चस्व, गोलंदाजाचा कडवट मारा पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल. जो फलंदाज रिदम मध्ये आलाय त्याचा रिदम तोडला जाईल का. गोलंदाज तयार आहे. साहिल अकुट टप्प्याचा बॉल आणि चेंडू चाललाय फाईन लेग क्षेत्राच्या दिशेने. एक टप्पा दोन टप्पा घेत चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करतोय आणि हा आलाय आकर्षक डिझेल बॉय चौकार. 64 धावांची टोटल फलकावरती आहे. कॉमेंट्री बॉक्स मधून मी मराठी समालोचक अमोल जमदाडे आपलं सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये इंग्लिश चे मशहूर समालोचक श्याम कलंगुटकर आमच्या सोबत जोडले गेलेत आणि गुणलेखनाचं अचूक काम आमच्या सोबत करतायत विष्णू नार्वेकर. आपलं देखील मनापासून स्वागत आहे. पंच म्हणून काम पाहत आहेत वामनजी मयेकर सर, जे आपण सातत्याने पाहतो कठोर नियमांसाठी ओळखले जातात. वेळेचं बंधन जे सातत्याने पाळतात आणि ही त्यांची खासियत आहे. एक वेगळी शैली आहे आणि त्यामुळे एक प्रचंड मोठा दबदबा या परिसरामध्ये त्यांचा आहे. गोलंदाज तयार. ओहो अकोट टप्प्याचा बॉल क्षेत्ररक्षक दूर आहे. चेंडू भूर झालाय आणि हा मला डिझेल बॉईज चौका. विथ अलंग द कार्पेटचा फटका. टायमिंग इतकं चांगलं नव्हतं मात्र टायमिंग पेक्षा धावा किती आल्या त्याला खूप महत्व आहे. 68 धावा. आकर्षक 2 चौकार आपण या षटकामध्ये पाहिले आहेत. मागच्या षटकामध्ये 3 षटकार पाहिले आणि षटकार चौकारांची छडी, षटकार चौकारांचा पाऊस मैदानावरती पडतोय. आरिश 11 कोरगाव क्रिकेट टीमचे जे फलंदाज आहेत नितेश आणि त्याच्या साथीला जर आपण पाहिलं तर अनुष खास करून आक्रमक रूप धारण केलंय. अनुष नावाचं वादळ मैदानावरती गोंगावतंय. धीमा बॉल गतीमध्ये परिवर्तन केलंय आणि ही रणनीती तुम्हाला सातत्याने बदलावी लागेल. ज्या वेळेला तुम्ही व्हेरिएशन करता त्याच वेळेला धावा रोखल्या जाऊ शकतात. अन्यथा जर एकसारखीच गोलंदाजी झाली तर त्यावरती मात्र सातत्याने आक्रमण होतं. एकेरी धावांनी स्ट्राईक रोटेट झालंय. स्ट्राईकची संधी मिळाली आहे उजव्या हाताच्या फलंदाज नितेशला. नितेश तयार आहे ज्याने मागच्या चेंडूवरती म्हणजे मागच्या षटकातील जो चेंडू हाताळला होता त्या चेंडूवरती जबरदस्त टोला समोरच्या दिशेने त्याने खेचला होता. तो तयार आहे. और पिच बॉल. याही वेळेला ऍक्शन रिप्ले. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे लांब 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 आणि अजून लांब. डिझेल बॉईज षटका. 75 धावांची टोटल आहे. 75 रन्स. लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 75 धावांची टोटल. आता मात्र जी धावसंख्या मनात गृहीत धरली होती ती धावसंख्या आरिश 11 कोरगाव क्रिकेट टीमने गाठली आहे. निश्चितपणे एक प्रेशरवाली धावसंख्या उभी केली आहे. मात्र जी ही खेळपट्टी आहे ती फलंदाजीसाठी पोषक आहे. या विकेटवरती 80 ते 100 धावा देखील चेस होतात हे आपण मागच्या वर्षी पाहिलंय. त्यामुळे निश्चितपणे जर आपण पाहिलं तर यानंतर फलंदाजी कशी होणार आहे. धीम्या गतीचा बॉल. दिशा भरकटली आहे. दशा भरकटली आहे. पंचांनी कळवले की हा अतिरिक्त चेंडू आहे. हे प्रेशर आहे. ज्यावेळेला एखादा मोठा फटका येतो त्यावेळेला गोलंदाजावरती प्रेशर नक्की येतं मात्र प्रेशर मधून बाहेर यावं लागणार आहे. 76 धावा फलकावरती आहेत. काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटचं षटक तुम्ही पाहताय. और पिच बॉल मिड विकेटला खेळा. क्षेत्ररक्षक आहे. एक टप्पा चेंडू पकडला गेला. पहिली धाव प्रचंड वेगात. दुसरीचा प्रयत्न होणार आहे. हो क्या बात आहे. रवींद्र जाडेजाचे जसे गोल्डन आर्म आहेत अशा पद्धतीचे आर्म आपल्याला पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक होता दत्तराज. त्याची सीमारेषेवरून जी परती आली. लाईन लाईन जर मारायचे. जबरदस्त फेकी एस्टॅनवरती आदळली. विकेटचं बदन. धावबाद झाला. 4था धक्का आरिश 11 कोरगाव क्रिकेट टीमला. फलकावरती धावा आहेत 77 आणि विजयासाठी 78 धावांचं लक्ष्य आहे.
दोन नाही का एकच काढले नितेशान शॉट मारलो राईट नितेशान शॉट मारलो राईट सत्याहत्तर धावांची टोटल फलकावरती आरिश 11 कोरगाव क्रिकेट टीमची 78चं लक्ष्य आहे. लक्ष्य खूप मोठं आहे, मात्र या लक्ष्याचा पाठलाग होईल का? मेन्शन बॉईज मल्लिकार्जुन सुर्ला क्रिकेट टीमचे फलंदाज कशा पद्धतीची रणनीती आखतील, आरिश 11 कोरगाव क्रिकेट टीमची कशा पद्धतीची गोलंदाजी होईल हे चित्र काही क्षणामध्ये स्पष्ट होणार आहे. मात्र नेमकं या सामन्यामध्ये काय घडेल आणि काय बिघडेल सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील बदल होणं अपेक्षित आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूयात या परिसरामधील युवा समालोचक आणि इंग्लिशचे बेताज भाषा मशहूर समालोचक श्याम कलगुटकर यांचा आवाज तुमच्या कानापर्यंत येईल. तोपर्यंत मी मराठी समालोचक अमोल जमदाडे काही वेळासाठी आपली रजा घेतोय. धन्यवाद. Thank you, Mr. Amol Zamdade, the finest in Marathi commentary, all the way from Kankavli, Maharashtra. We're talking about this game. Mention boys, Mallikarjun Sirla taking on Harish 11 Korgaon. Harish 11 Korgaon put into bet after winning the toss by the Mention boys. Managed to score 77 for the loss of 4 wickets. Top scored by Anush Kerkar with 29, equally well supported by Nitesh with 15 runs. In the end, Suraj started off with 17 and Sahil with 13. Mahesh came in and went quickly for 2. As far as the bowling was concerned, it was Aniket with 1 over, no maidens, 1 wicket and 11 runs. Pick of the bowlers. So 78 target for the Mallikarjun Sirla. Mention boys Mallikarjun Sirla. Run chase of 78 and 2 batsmen in the middle. Ayush Ghadi along with his partner Sai Zore. As far as the ball is concerned, the fluorescent cherry is concerned, it will be Mahesh Bayadkar from the Anjuna post office end. Oh, dropped on the very first delivery and chance of run out at the keeper's bowler's end. Oh, not quite. What happened there? It happened very quickly. Nick straight to the keeper, Suraj Gavde, dropping that catch. And then he threw the ball. And the batsman, very aware, took a single on the very first delivery. 1 without loss. Usually it is Aniket Desai behind the stumps.
Left the gloves. He's not keeping today. Given it to Suraj Gavde. Meanwhile, no damage done. Suraj, the keeper for them. Just maybe a bit casual in his approach. Saish on strike for the first time. Up and over, covers, and gone on the very first delivery. A fantastic catch from that fielder. Sahil Kamble takes that catch, and the big wicket of Sai Zore. He's gone without scoring. It's none for one. A big blow for the Mallikarjun Sulla. They have lost their main cog in this batting lineup. Mansion boys Mallikarjun Sulla, 1 for 1. New man in Dattaraj. Mahesh Bayadkar to continue. False start. Officials in this particular game, Dinesh Naik and Vaman Mahekar, both very experienced umpires. Also partnered by the third umpire, Sadgiri Naik. In the scoring, we have got Vishnu Narvekar. Nicely played. And that's big. That's onto the presentation arena. Marginally short. And he made himself some room. Dattaraj, and gets a maximum on the very first delivery. He gets off the mark with the maximum. It's 7 for 1. In pursuit of 78, needing another 71 runs. Just a quick reminder to all the viewers, this is a 6-over game. First 2 overs, mandatory power play where 2 fielders are allowed outside the 30-yard circle. And after that, the field will be spread out. A team bowling, a team batting will have maximum of 25 minutes. Within 25 minutes, you need to complete 6 overs. Please take care of that. This time, reverse, missed it completely. A dot delivery. Match coming up next. Winner of this game will be taking on Bhumika 11 Karnka. Bhumika 11 Karnka, of course, defeating the defending champions, Mandaram boys Mandaram, in the inaugural game. Played again, same area and same result. This time just within the bigger hoardings. Gone for maximum. Score moves to 13. Just that the bowling has been bit short, bit wavered. And Dattaraj is too good a batsman to miss out on those kind of freebies. Modern day batsmen, very powerful. Look after their fitness, proper sleep, proper diet, and also the bats that they play with. Good delivery. Dot ball to end the over. After completion of 1, it's 13. 13 for 1 after 1 in pursuit of 78. Mention boys Mallikarjun Sulla. Change in bowling from the Sacred Heart of Jesus School and
It will be Anush Kerkar. Anush up against Ayush. 13 for 1 after 1. Needing 78 runs to win in 6 overs. Good delivery, and that's a dot ball. Nicely played. Oh, fumble from Aniket Desai. It's gone through his feet and will be a couple of runs. Go moves to 15. Swing and a miss. Down on one knee. Trying to go up and over that mid-wicket fence. Missing it completely. That's big. Straight and long for half a dozen runs. Flat batted, but straight as an arrow for a maximum. Score moves to 21 with that big hit. Taking advantage of these fielding restrictions, the mentioned boys Mallikarjun Sirla. Nilkant Parab, the owner, will be very happy with the proceeding so far. Swing, missed, dot delivery. That one was just a bit short and slower through the air. Them got to see him. Nilkant Parab, aka Sagar Parab. That's big again. This time over mid wicket. The fielder is a mere spectator. It's gone over him. On to that stage. Long and handsome. Score moves to 27. It's 27 for 1 after 3 overs. In fact, 2 overs. 2 overs, 27 for the loss of 1. Mentioned boys Mallikarjun Sirla. We've got Nilkant Parab, aka Sagar Parab. Yashwant Nagvekar. Kaushik Pednekar with them, and also Mayur Bandodkar. Yes, signaling me. Thank you, as expected. Big shareholder of the Royal Challengers Bengaluru. Yes, RCB. Only 3 teams that are looked upon in the IPL. Mumbai Indians, RCB, and the Fixers. For 2 years they got banned, the CSK. It will be Mahesh Bayadkar to continue from the Anjuna post office end. 27 for the loss of 1 after 2. In pursuit of 78 runs, mentioned boys Mallikarjun Sirla. Here's Mahesh. In the air, but will fall short of Nitesh. Does well, keeps it to just a single. Straight to the keeper. Brings Ayush on strike. Has looked good so far.
Full toss over covers. In the air. And taken. Excellent catch there. Sahil calmly takes that catch. Full toss delivery down on one knee, trying to hit it over covers. And a superb bit of catch. Gets better of Ayush. It's 28 for 2. Mentioned boys Mallikarjun Sirla. So new man is Viraj Maurinkar. Left-hander. Left-hand, right-hand combination. This will be interesting now. As how the skipper of Arish 11, Korgaon, puts it for the left-hand, right-hand. Brings the covers back in the 30-yard circle. Man at back at a point on the fence. Up and over. And that's gone. Gone for 6. Half another run. Starts off with the maximum. What a way to get off the mark. A gorgeous looking lofted cover drive. Over extra cover for 6. Score moves to 34. 34 for 2. In the air and taken. Gone. Throw into the bat. And dismissal. Sanam Bandarkar takes that catch. And 6 and out for Viraj Maurinkar. New man, Sunny Haldankar, another explosive batsman coming from Sulla. Lets that one go, and that will be a dot ball. Quick delivery from Mahesh Bayadkar, premier fast bowler from Korgaon, the Korgaon Express as we call him, Mahesh Bayadkar. That's big. That's gone long. Over mid wicket for 6. Straight away, getting to business. Score moves to 40 after completion of 3. It's 40. 40 for 3 after 3 overs. Needing another 38 runs to win in 3.
Change in bowling. It will be Nikhil Gadekar from the Sacred Heart of Jesus School end. Reverse sweep attempted and successful is Dattaraj. Gets a boundary for his team. Score moves to 44. Needing another 34 runs to win. As the Koregaon need to put their thinking cap on. As runs are coming thick and fast, every batsman coming in is attacking. Need to close in that gaps that they have been creating. And also need to bowl some tight lines. Again looking for the reverse, missed. Known for some cheeky little shots is Dattaraj. Short man in stretcher, but very powerful. Always smiling, always very humorous whenever we meet him. This time in the air and taken. In fact, maybe has touched the ground. In fact, that's a no ball. No ball. This will be a free hit. No ball for overstepping. In fact, he was outside the line. Okay, 30-yard lines. Okay. The guideline that has been created. Understood? Free hit. And that's been smashed. Smashed all the way for 6. Mention boys Mallikarjun Sulla doing a light bit of work of this run chase of 78. Currently on 52. Sunny Aldankar, first a dot ball, then 2 maximums after his arrival. First one he just let it go. Next one he smashed over mid wicket. This time over cow corner. Short ball again. This time looking for the reverse. Missed it completely. Dot delivery. Modern day batsmen, modern day problems. When you are well settled and you have all the shots in the book, why are you trying for that reverse? Maybe just because of the field that has been set for him. Man at gully, point and shot third. Swing missed. And will be given as leg byes. The signal. Another single, score moves to 53. All the scoring has been handled by Vishnu Narvekar. You can see all these games live on YouTube through AB25 Sports Network. Pristine quality in picture making. One of the best in business when it comes to YouTube in all over Goa. Wow, wonderful. Pick the gap, pick the man. Over the points fielders head for a boundary. Score moves to 57 after 4 overs. 57 for the loss of 3 after 4. So needing another 21 runs in 2 overs. 21 runs will be required after 2 overs. 12 deliveries left and 21 runs to get.
Requesting captain of Bhumika 11 Karnka, if you can please come here quickly. Bhumika 11 Karnka. The skipper of Bhumika 11 Karnka. A reminder for you. Change in bowling from the post office end. It will be Nitish. Post office end, the bus stop end, the school end, the government high school, government primary, also the western end. Miscued in the air and taken using his height to good effect and also timing the jump to perfection. At long on by Anush Kerkar. So breezy little cameo from Sunny Haldankar coming to an end. It's 57 for 4. Mention boys Mallikarjun Surla. New man in Sanket. Gets off the mark straight away with a single. Score moves to 58. Needing 20 runs. 20 in 10 deliveries. 10 deliveries, 20 runs. We've got a big game on our hands. In the air, Nikhil trying to get that in and it's gone all the way. Half a dozen runs. Both the fielders communicating well but just couldn't quite pull it back in. Score moves to 64. Riding on luck is Dattaraj and his team here in Anjuna. Maybe Anush Kerkar down there would have been an easy chance. And nicely he's been slotted there. He's been swapped with Nikhil Gadekar. Flush onto the foot. Chance of run out. Oh, directed would have been curtains. But not quite. And 2 runs taken in the end. Leg by is the signal given. Score moves to 68. 68. 66. Again, replicating the same shot, missing it completely. Right in the block hole that time. Down the ground, down to Nikhil.
Running the second one, comfortably taken. Excellent running between the wickets by these two. Swift runners. Two more to the total. Score moves to 68. So exactly 10 will be required of the final over. 10 runs required in 6 deliveries. Ten runs required. 10. Change in bowling from the Sacred Heart of Jesus School, and it will be Pritesh. 10 runs to win in 6 deliveries. Deep in his crease is Sanket Zore. Sanket Zore and Tattaraj. In the air, and oh, dropped by Suraj Gavde. What has he done? Too many drop chances. Still riding on their luck. The mentioned boys, Mallikarjun Sirla. 9 required in 5. Just the second game of the tournament, and we have witnessed a thriller unfolding in front of your eyes. 5 deliveries, 9 runs to get. Still can't decide who will be the winner. Tattaraj on strike, facing Pritesh. Neck and gone. Given. This time no mistake. And that's a big breakthrough. So the well set batsman is gone. 4 deliveries, still 9 to get. And new man coming in is Jayant Satodkar. Skipper of Bhumika 11 Kandka. You are requested to come here quickly. Talking about thrillers, on the final day, we'll have the single wicket tournament between Ashok Bandekar, Ashwesh Dabholkar, and the legend from this part of the world, Mr. 32, Priyesh Sodankar. Single wicket tournament between these 3 legends. Single wicket tournament. Winning prize is not yet decided. Over the course of 4 days, we'll get you know what will be the winning prize. So 4 deliveries left, 9 to get. Maybe down the leg side. Yes, it is. And it's a wide. Extras. Still needing 8. 8 in 4. Big man Jayant, aka Munna. Very much capable of getting those big hits. All the pressure is on him. Also the bowler. Just missing his line. Change of angle this time. Maybe coming round the stumps. That's big. That's 6. Pressure release shot. Just a mere flake from that big man, Jayant. Gets his team closer towards the target of 78. Score moves to 76. Just 2 required now to win. 2 in 3 deliveries. Is that the game for mentioned boys Mallikarjun Sirla? Or the bowler Pritesh has some other plans from Korgaon? You never know unless and until it's done on the delivery. You have seen some funny things happen
in cricket. Field is coming in now to stop a single. Two required in 3 deliveries. Through the gap, down the ground, will just be a single. Still requiring one. Scores are level. One required in 2 deliveries. Sanket on strike. Is there a twist? Is there a twist in this game? Needing one to win in 2. Still not happy with the field. 2 men closing in. Nicely played, and that's it. Victory for the mentioned boys. Mallikarjun Surla. A big thank you to Arish 11 Korgaon for their participation. To come all the way from Korgaon. Thank you very much from the Diesel Boys and Juna committee. So winners of this game, mentioned boys Mallikarjun Surla, will be playing next against the Bhumika 11 Kanka. Requesting the captain of mentioned boys Mallikarjun Surla, please come for toss.